मी इन्व्हाइट करतोय तर डोके सर वेलकम नवनाथ डोके सर. थँक्यू सर्वांना. याची गरज नाही वाटत. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी LDB साठी आहात, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर मी इथे कसं आलोय सांगतो. काही नवीन लोक पण आहेत. नवीन किती लोक आहेत? माझ्या टीमला माहितीच आहे. तर मी इथे कसं आलो, मला 5 वर्ष झाले आता जवळ मोदी केअरमध्ये आहे. माझं मी सगळं श्रेय आमचे ग्रेट मेंटर वसंत शिंदे सरांना देतो. कारण मी त्या दिवशी मी पहिलं रिटायर झाल्यानंतर आम्ही मधून रिटायर झालो. त्यानंतर TCS मध्ये जॉबला होतो मी, सिक्युरिटी सुपरवायझर. पण मी जिथे कामाला जातो तिथे माझा एक वेगळीच ओळख असते. तिथे सुद्धा खूप छान प्रकारे काम चालू होतं माझं. पण कोरोना आला, लॉकडाऊन झालं. घरचे म्हणले काय करता लॉकडाऊन, आता काय करायचं, गरज आहे काही द्यायची. आता झालं रिटायर बाद झालं, नाही द्यायचं. आणि मग मी काय केलं, आता शेती भाऊ करत होता, म्हणजे शेतीतलं काही आपल्याला नॉलेज नाही. पण मग काही शेती आमची अशी त्याला पाणी नाही आहे, म्हणजे कोरडवाहू आहे. पण तिथे मी त्याला काहीतरी करावं म्हटलं म्हणून तिथं काम चालू केलं होतं. पण मग शेतीमध्ये काम केलं की संध्याकाळी आम्हाला सवय असेल की पीक करायची आर्मीमध्ये असल्यामुळे. तर आता एवढं काम झालं ना, पण ते घेऊन घरी आलो. तसं माल होता, त्याचा माल घेऊन घरी आलो, वर टाकला आणि मला आता निघायचं. तेवढ्यात शिंदे सर, गार्डी सर आणि अजून त्यांचं एक अजून पार्टनर होते, ते होते बरोबर, ते आले. पण यांना पाहिलं होतं मी एकदा, मी TCS मध्ये होतो तेव्हाही माझ्याकडे आले. पण त्यावेळेला मला लगेच जॉबला जायचं असल्यामुळं मी यांना बाय बाय केलं, जॉबला गेलो. पण परत आल्यामुळे गाडी सरांना ओळखलं, यांना ओळखलं. ते आल्यानंतर त्यांनी मला डेमो दाखवले, त्यांनी मला सांगितलं की या बिझनेस मधून आपल्याला काय होऊ शकतं. आणि मग मला ते आवडलं, कारण ते सगळे आवडण्यासारखंच आहे. तर मग सगळं श्रेय माझ्या बिझनेस मधलं आहे ते माझे ग्रेट मेंटर, ग्रेट अप्लायन वसंत शिंदे सर आणि गाडी सरांना जाते. तर माझ्या दोन्ही अप्लायनसाठी जोरदार करायचं. मी तुम्हाला काही गोष्टी बोर्डवर सांगण्याचा प्रयत्न करणार होतो, पण आता सरांनी वेळ किती थोडस मध्ये किती घ्या. मला हे काय सांगायचं म्हणजे की सगळ्यात महत्वाचं इथे मी कसं आलो तर ते मी सांगितलंच तुम्हाला. पण इथे येऊन आपल्याला करायचंय काय, बऱ्याच लोकांचं आता मॅमने खूप छान सांगितलं, सरांनी सांगितलं, म्हणजे तिथे ज्या लोकांनी सांगितलं ते प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आहे. तर मी त्याच्यावरती याच्यामध्ये जर पाहिलं आजच्या डेटला तर मला सांगा, आज आपण जर जॉब केला तर किती हजाराचा जॉब मिळू शकतो, कोणी सांगू शकतं का? त्याच्याकडे जॉब मागितलं किती हजाराचा जॉब मिळेल? 20-25 हजाराचा जॉब आपल्याला मिळू शकतो. आजचा जर इकॉनॉमिक सर्वे पाहिला तर आपण थोडंसं पाठीमागे जाऊन बघू. 1920 मध्ये 1 रुपया असतो ना, 1 रुपयामध्ये पूर्ण महिन्याचा खर्च चालत होता तुमचा, बरोबर ना? थँक्यू सर. आपण थोडंसं पाठीमागे जाऊन बघू. 1920 ला तुम्हाला 1 रुपयामध्ये खर्च चालत होतं. सॉरी, 1 रुपयामध्ये पूर्ण महिन्यात आले, बरोबर ना? हॅलो, येस सर. त्याच्यानंतर काय झालं, 1940 मध्ये अजून एक शून्य वाढला, 4 रुपये तुमचं घर चालायला लागलं. त्याच्यामध्ये 1960 ला काय झालं, अजून एक शून्य वाढला, 100 रुपये घर चालायला लागलं. 1980 ला काय झालं, अजून एक शून्य वाढला, 1000 घर चालायला लागलं. 2000 मध्ये काय झालं, एक शून्य वाढला, 10,000 घर चालायला लागलं. मी 2000 मध्ये जॉबला होतो, म्हणजे जॉबला लागलो होतो 99 लाच लागलो होतो. तर आम्हाला एवढं कमीच होतं म्हणजे तेव्हा. त्याच्यानंतर वाढला 2000 च्या नंतर. तर 10,000 मध्ये तुमचं घर खर्च चालू होता. त्याच्यानंतर बघा काय झालं, 2020 एक शून्य वाढणार ना आता, कारण इकॉनॉमिक सर्व्हिस हे सांगतोय ना, एक शून्य वाढणार. 2020 म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला पगार असेल तर तुमचं फक्त गरजा पूर्ण होणार आहेत, फक्त गरजा, स्वप्न नाही, बरोबर ना? आणि आता 2025 चालू आहे, म्हणजे आता किती पेमेंट पाहिजे आपल्याला? कमीत कमी 1.5 लाख, बरोबर का? मला सांगा,
तुम्ही जर एखाद्या खासदार आमदाराकडे गेला आणि त्याच्याकडे जर जॉब मागितला तर तुम्हाला जॉब कितीचा मिळतोय 25,000. मग मला सांगा 25,000 आपलं घर चालणार आहे नाही चालणार. 25,000 आपलं घर चालत नाही आपण म्हणजे आपण आता कोणत्या कॅटेगरी मध्ये आहोत, मीडियम मध्ये आहोत का मध्यमवर्गीय नाही, गरीब परिवारामध्ये ते 25,000 जॉब करा बरोबर ना. मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे बरं, इन्कम वाढवली पाहिजे बरोबर ना. हॅलो Yes. तर बघा इन्कम सोर्स जर पाहिला ना तर इन्कम करण्याचे 4 असते बरं का. पहिला आहे एम्प्लॉय, दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉय, तिसरा आहे बिझनेसमॅन आणि चौथा आहे इन्व्हेस्टर. आता ही 4 कॅटेगरी मी इथे काढली बघा. एम्प्लॉय म्हणजे नोकरी करणारा वर्ग. आपण सगळ्यात जास्त कर कुठे असतो, नोकरीकडे असतो. कारण का आपल्याला कुठली रिस्क नको आहे, कुठली लायबिलिटी नको आहे, घरी लवकर जायचं असतं है ना. मग त्यासाठी आपलं कर कुठे असतं, नोकरीकडे. म्हणजे जो तो पाहत होतो जॉबचं पाहत असतो मला जॉब कसा लागला. तर आपली शिक्षण पद्धती अशी बनली आहे आपण कधी मोठा विचार करतच नाही बरोबर. मग एम्प्लॉय आता याच्यामध्ये काय होतं आपल्याला नोकरी याच्यामध्ये येतात नोकरीवर. इथं कोण येतं सेल्फ एम्प्लॉय मध्ये डॉक्टर, सीए, वकील, दुकानदार, कपड्याचा दुकानदार, हॉटेलवाला बरोबर सेल्फ एम्प्लॉय. बिझनेसमॅन मध्ये कोण येतं टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी, समीर मोदी सगळे लोक. आणि इन्व्हेस्टर मध्ये जे सगळ्यात श्रीमंत लोक आहेत जे पैशावर डाव लावतात आणि पैसा कमवतात जसं वॉरन बफेट बरोबर ना. आता हे आपल्याला माहित झालं ही कॅटेगरी कोणत्या आहे. तर सध्या आपलं काय होतं माहितीये का आपण काय करतो सगळ्यात जास्त कल असतं आपण नोकरीकडे. नोकरीत नाही लागलं किंवा आपण काय करतो छोटा मोठा व्यवसाय चालू करतो बरोबर की नाही. इथपर्यंत लक्षात आलं. आता ही जी लोक आहेत ना ही 2 कॅटेगरी मध्ये ही लोक ऍक्टिव्ह इन्कम होतात. मग अशी घोरपडे सरांनी सांगितलं बघा ऍक्टिव्ह इन्कमची गरज होती, ऍक्टिव्ह पॅसिव्ह इन्कम काहीतरी सांगत होतं. पण काही लोकांना लक्षात नसेल आलं कारण पहिल्यांदा झाले ते. तर बघा ही ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, काम केलं तर पैसा, काम नाही तर पैसा नाही. करोनात आपण पाहिलं दुकानाचं शटर बंद तरी इन्कमचा मीटर बंद होता बरोबर. आता इथे बघा ही जी लोक आहेत ना बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर ही लोक पॅसिव्ह इन्कम कमवतात. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, ही लोक झोपलेली असतात तेव्हा यांच्या अकाउंटला पैसे येतात बरोबर ना. जसं अक्षय कुमार हरपीची जाहिरात करतो, अक्षय कुमार झोपलेला असतो तेव्हाही त्याच्या अकाउंटला पैसे येतात. तर ही लोक पॅसिव्ह इन्कम कमवतात बरोबर का नाही. आता आपलं होतं काय माहितीये का, ही जी ऍक्टिव्ह इन्कम कमवणारी लोक आहेत ना हे काय करतात नोकरी नाही लागली की मग सेल्फ एम्प्लॉय म्हणजे काहीतरी छोटा मोठा धंदा टाकतात आणि धंद्यात नाही परवडलं तर मग काय करायचं परत एखादी नोकरी शोधायची. आपण इथं वरखाली होत राहतो बरोबर की नाही. आता ह्या कॅटेगरीची जर लोक पाहिली ना तर 95% लोक आहेत. आणि ही जी कॅटेगरी आहे पॅसिव्ह इन्कम कमवणारी हे 65% लोक आहेत. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. यस. आता इथे पैशाचा विचार केला तर हे काम लोक कशासाठी करतात, पैशासाठी. पैशाचा जर विचार केला ना तर या 95% लोकांकडे 65% पैसा आहे आणि ह्या 5% लोकांकडे 95% पैसा आहे बरोबर का. आता आपलं काय होतं आपण इथे एक वर म्हणजे नोकरी नाही लागली किंवा आपण छोटा मोठा व्यवसाय चालू करतो, व्यवसायात नाही परवडलं, धंद्यात तोट्यात गेलं की परत आपण नोकरी शोधायचा विचार करतो, आपलं काम नाही ना करायचं. म्हणजे इथं तुम्हाला खाली होतो जिंदगीवर आपण म्हणजे 95% असतं. 5% झाल्याचा आपण विचार सुद्धा करत किती लोकांनी केलं 5% झाल्याचा विचार मोदी करते अगोदर. आता किती लोकांना वाटतं बरं मी 5% दिलं पाहिजे सगळ्यांना द्यायचं वाटतं बरोबर. म्हणजे या 95% लोकांकडे 65% पैसा आहे आणि या 5% लोकांकडे 95% पैसा आहे. बरं मला सांगा आता जर तुम्ही एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉय हे जर काम करत राहिले तर तुम्ही 5% जाता नाही. मोदी क्लिअर काय करायचं बरं का, वाय मोदी क्लिअर म्हणजे तुमचं वाय क्लिअर करणार आहे का तुम्ही 5 मिनिटं लागतील 5 मिनिटात तुमचं वाय क्लिअर होणार आहे ठीक आहे. मोदी क्लिअर काय करायचं मला सांगा. सेल्फ एम्प्लॉय बरेच पण छोटंसं दुकान आहे ना कोणाचं शेतकरी आहे बरोबर. आपण इथं तुम्हाला काही लागणार खाली जिंदगीभर पण मोदी क्लिअर